सर्वांसमोर इथं हे सांगण्यासाठी आली आहे की NCERTने जो खेदजनक निर्णय घेतला आहे की मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा जो नकाशा होता तो 8वीच्या अभ्यासक्रमातून वगळलेला आहे। ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे आपल्यासाठी, कारण आपण ज्या मातीत जन्माला आज आलो आहोत आणि ज्यांच्या आराध्य दैवत आम्ही ज्यांना मानतो ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचं जे घर आहे, आज त्यांचा अशा रीते जर इतिहास पुसण्याचं काम चाललं आहे तर ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे। आणि हा निर्णय जो घेतला आहे यावर कुठलेही ठाम पुरावे न देता न सांगता घेतलेला हा निर्णय आहे। तर याबाबत माझी सर्व जनतेला एक कळकळीची विनंती आहे की आपली चौथी राजधानी सातारा इथून आपण एक तरी पहिलं पाऊल उचललं पाहिजे या संदर्भात, की महाराजांविषयी ज्यांना कोणालाही प्रेम असेल, शिवशंभूचे प्रेमी आहेत, तर हीच वेळ आहे। आत्ता नाही तर आपण कधी करणार? आज महाराज असते तर आपण त्यांना काय तोंड दाखवलं असतं? आणि जर राजस्थान किंवा ज्यांनी कोणी हे केलं आहे त्यांना सीमेबाबत काही आक्षेप होता तर त्यांनी ती दुरुस्ती करायला हवी होती, सुधारणा करायला हवी होती नकाशामध्ये। पण पूर्णपणे वगळणे म्हणजे आपल्या मराठ्यांचा एवढा मोठा जो इतिहास आहे तो पुसण्यासारखं काम केलं आहे। आम्ही ह्याला काय समजायचं? आणि त्याच्यासाठी मी आज सर्वांना ही विनंती करते की हे जे चाललेलं आहे हे आपण होऊ दिलं नाही पाहिजे। आज ही एक गोष्ट झाली आहे, उद्या अजून 4 गोष्टी होती, कुठंतरी ही गोष्ट थांबली पाहिजे। महाराष्ट्राने आवाज उठवला पाहिजे। महाराष्ट्र सरकारने केंद्रीय सरकारला प्रवृत्त केलं पाहिजे की हा इतिहास, सत्य इतिहास जो आहे तो परत पुस्तकांमध्ये समावेश त्याचा झालाच पाहिजे। NCERT हा म्हटलं जातं की MPSC, UPSC ह्याचा पाया आहे अभ्यासक्रम हा। तर मग अशा महत्त्वपूर्ण अभ्यासक्रमातनं मराठ्यांचा इतिहास वगळणे हे कितपत बरोबर आहे? आपण विद्यार्थ्यांना, पुढच्या जनरेशनला काय शिकवणार आहोत? इतिहास ही एक साखळी असते, त्यातली एक कडी जरी वगळली गेली तर पुढच्या मग विद्यार्थ्यांना आपण काय सांगणार आहोत? किंवा हे सर्व येतील का, कशा पद्धतीने त्यांना आव्हान केलं? खरं तर ज्या वेळेस आम्ही हे आवाज उठवला तेव्हा महाराष्ट्रातून खूप आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे। वेगवेगळे पक्ष, समाजातील वेगळे म्हणजे संघटना या सर्व येऊन आम्हाला भेटल्या, त्यांनीसुद्धा सपोर्ट दाखवला आहे। आणि 24 तारखेला सातारा येथील शिवतीर्थ ते कलेक्टर ऑफिस आपण हा निषेध मोर्चा काढणार आहोत। याच्यासाठी सर्वांनी समर्थन दिले। मी हे जे काही आत्ता आपल्या सर्वांना बोलत आहे माझ्या पूर्ण छत्रपती घराण्याच्या वतीने बोलत आहे। अगदी बरोबर। वारंवार आपण आजकाल ऐकत आहोत की महापुरुषांविषयी अपशब्द किंवा असे काही विचित्र असे म्हणजे उल्लेख केले जात आहेत, पेपरमध्ये येत आहे किंवा सोशल मीडियावरती येत आहे। तर माझी विनंती सरकारला आहे की सरकारने असा काहीतरी कायदा केला पाहिजे की अशा महापुरुषांविषयी जर कुठला काही अपशब्द निघाला तर त्याच्यावर एक प्रकारचा लॉ किंवा कायदा असा झालाच पाहिजे। सोशल मीडियावर बहुधा माझ्या माहितीप्रमाणे YouTube एक असं चॅनल आहे की जिथे कॉन्टेंट रिस्ट्रिक्शन आहे, म्हणजे तुम्ही तिथे काही बोलू शकत नाही। पण दुसरे जे चॅनल्स आहेत जसं की इन्स्टा किंवा फेसबुक, तर तिथं मी हेही म्हणजे विनंती करू इच्छिते की त्यांनी देखील काहीतरी नॉर्म्स ठेवले पाहिजे जेणेकरून महापुरुषांवर असे आघात नाही झाले। आणि हे कोणालाच न आवडणारी गोष्ट, कुठल्याही समाजाला। आता हे जे खेदजनक गोष्ट, निंदनीय गोष्ट जी झालेली आहे त्याच्यासाठीच आपण हे पहिलं पाऊल जे घेत आहोत तो एक निषेध मोर्चा करत आहोत। त्याच्यानंतर आम्ही पुणे, मुंबई आणि महाराष्ट्रात ही चळवळ
म्हणजे ह्या एका मोर्चाने काहीतरी होईल असं नाही आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळं वारंवार जर आपण सरकारला हे सांगत राहिलो तर कुठंतरी ते प्रवृत्त होईल. आपण जसं म्हणता की भाजप सरकार पण आहे, ते प्रवृत्त होईल की आपल्या महाराजांचा परत इतिहास त्याच्यात समावेश झालाच पाहिजे. या भाजप सरकार असताना योग्य नाहीच आहे, हे बरोबर आहे. पण त्याच्यावर मी जे आता बोलू शकते की मी विनंती करू शकते की ह्याच्यावर काहीतरी लॉ झाला पाहिजे, कुठला तरी कायदा सरकारने काढला पाहिजे. या संपूर्ण प्रकरणावर छत्रपती शिवाजी महाराज किंवा आमच्या घराण्याचा विषय येतो तेव्हा आम्ही सगळे एकत्रच लढा देतात. इथं कोणीही याबद्दल वेगळं नाही. दोघांनी आवाज उठवला तर होऊ शकतं. तर खूपच चांगली गोष्ट त्यामुळे हो, याच्यानंतर ह्या ज्या मोर्चा आम्ही निषेध मोर्चा काढणार आहोत याच्यानंतर सुद्धा दखल घेतली गेली नाही तर PI याचिका सुद्धा दाखल करणार, कायदेशीर डेफिनेटली जाणार. तो सुधारलेला नकाशा होता पुस्तकात आणि आता ही तिसरी वेळ आहे त्यांनी पूर्ण वगळून टाकले. तर थोडक्यात तुम्हाला ज्या प्रश्नावर आपण दिलेले आहे हां, त्याच्यामध्ये तिसऱ्या पानावरती पहिला नकाशा दिलेला आहे. आजोबामध्ये बरेच वर्ष होता आणि पहिला. त्याच्यानंतर तिथल्या काही राज्यांनी 2025 आक्षेप घेतला. त्याच्यानंतर त्याच्या पुढे जो नकाशा आहे तो त्यांनी बघायला काही ते राज्य बघून त्यामध्ये त्यांनी पॉईंट आउट केलेले आहे. दुसरा नकाशा पलीकडचा त्याच्यामध्ये ते पॉईंट आउट केलेले हे आहे की त्यांनी बघून घेतले, पण तेवढ्यावरही ते थांबले नाही. त्याच्यावरही आक्षेप घेतला हेही नको, म्हणून त्यांनी आता पूर्णपणे तो नकाशा काढून टाकला. सर्वात महत्त्वाची गोष्ट जी ऑन रेकॉर्ड झाली पाहिजे तुषारचं म्हणजे राजपूताना गॅझेटियर हा पार्ट 1 याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की त्यावेळेस छत्रपती शाहू महाराज 18व्या शतकामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये आपले बाजीराव पेशवे होते आणि काही इतर सरदार यांच्या तिथे मोहिमा सुरू होत्या. तर याच्यात ते सर्व मेन्शन्ड आहे. जसं की मी माझ्या एका याच्यात पण व्हिडिओमध्ये बोललेली आहे. रामपुरा मोहीम असो, बुंदीचा हस्तक्षेप असो, पाटण मेरठा असो, ह्या सर्व मोहिमा झालेल्या आहे. सत्य इतिहास आहे. मग तुम्ही हे कसं नाकारू शकता? हा एक मोठा प्रश्न आहे. राज्य सरकारने हे प्रकाशित केलेली गोष्ट आहे. आपल्याला सर्वांना हे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. तर आत्ता फक्त नकाशा का अभ्यासक्रमाचा विषय आहे का? नाही, हा पूर्ण महाराष्ट्र धर्माच्या अस्मितेचा विषय आहे. बरोबर आहे. तर मग हे त्यांनी केलं पाहिजे. याच्याविषयी काही चर्चा न करता हा निर्णय घेणं चुकीची गोष्ट. दिलेलं नाही. त्यांनी काही तिथल्या राजांनी एक समिती फॉर्म करून हा निर्णय घेतलेला. ॲक्च्युली जर त्या नकाशामध्ये काही तुम्हाला सुधारणा करायची होती तर दोन्ही राज्यांचं त्यांनी ओपिनियन घ्यायला पाहिजे होतं. तसे लोकांना विचारून त्यांनी करायला पाहिजे होतं. पण हे त्यांनी परस्पर केलेलं आहे. म्हणजे कुठल्या दबावाखाली झालेलं आहे का? तर सत्य इतिहास कुठल्याही दबावाखाली दबला गेला नाही पाहिजे हे आमचं म्हणणं.